मंडळी, नुकतीच दावोसमध्ये यंदाच्या वर्षाची सर्वात मोठी जागतिक आर्थिक परिषद पार पडली। त्या वार्षिक बैठकीसाठी मोठे जागतिक नेते आणि जवळपास 3000 व्यावसायिक स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये जमले होते। या बैठकीत जागतिक उद्योजकांकडून 20 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिकच्या गुंतवणुकीसाठी आश्वासन मिळवण्यास भारत यशस्वी झालाय। यात 80% वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 5 केंद्रीय मंत्री आणि 3 मुख्यमंत्र्यांसह या बैठकीचं भारताच्या वतीने नेतृत्व केलं होतं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने 2 दिवसात 15.70 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी एकूण 54 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली। ही आतापर्यंतची रेकॉर्ड ब्रेक गुंतवणूक असून याद्वारे 1 कोटींच्या आसपास रोजगार निर्मिती होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। त्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जागतिक सुरक्षा, चौथी औद्योगिक क्रांती आणि हवामान बदल यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली आणि त्यासाठी परिषदेत 130हून अधिक देशातील 3000हून अधिक व्यावसायिक आणि उद्योग मंत्री एकत्र आले होते। परंतु आता ती जागतिक आर्थिक परिषद संपल्यानंतर त्या संदर्भातील एक धक्कादायक रिपोर्ट समोर आलेला आहे। त्या रिपोर्टबद्दल अजून कोणी पुष्टी केली नसली तरी ज्यांनी कोणी हा दावा केलाय त्या दाव्याने सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। dailymail.co.uk या वृत्तसंस्थेने दिलेल्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की एका बाजूला आर्थिक परिषद सुरू होती आणि त्याच काळात दुसऱ्या बाजूला स्विस आल्प्स शहरात उच्चभ्रू लोकांसाठी तसल्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या वृत्तानुसार हाय प्रोफाईल बैठकीमुळे तिथल्या एस्कॉर्ट व्यवसायांकडे तशा पार्ट्यांची मागणी वाढली, ज्यामुळे वेश्या आणि ट्रान्सजेंडर महिलांच्या मागणीत त्या काळात मोठी वाढ झाली होती। हा खळबळजनक अहवाल समोर आल्यानं सगळ्यांच्या डोक्याला मुंग्या आल्यात। आता हे प्रकरण नेमकं काय आहे, त्या अहवालात काय दावा करण्यात आलाय त्याविषयी जाणून घेऊ। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। तर मंडळी, डेली मेलच्या वृत्त अहवालातून असा दावा करण्यात आलाय की परिषदेच्या काळात स्विस आल्प्स शहर हे जगातील उच्चभ्रू लोकांसाठी अमर्यादित शारीरिक तृप्तीचं केंद्रस्थान बनलं होतं। 1940 पासून स्वित्झर्लंडमध्ये वेश्या व्यवसाय कायदेशीर आहे। जागतिक आर्थिक परिषदेत जगभरातील सेलिब्रिटी, पत्रकार आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींसह सर्व स्तरातील लोक त्याला हजेरी लावतात। कॉर्पोरेट आणि सार्वजनिक क्षेत्रातील निर्णय क्षमतेवर त्याचा प्रभाव असल्याचं म्हटलं जातं। परंतु डेली मेलच्या बॉम्ब शेल अहवालाने स्विस आल्प्स शहरातील कार्यक्रमाची एक धक्कादायक बाजू उघड केली आहे। सर्वाधिक मागणी असलेल्या मुली इंग्रजी, जर्मन आणि फ्रेंच भाषिक होत्या। एका कंपनीने या अहवालानुसार सांगितलं की अनेक उपस्थितांनी एकाच वेळी अनेक महिलांना बुक केलं होतं। टिट फॉर टॅटचे प्रवक्ते अँड्रेस बर्जर यांनी मेल ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की जागतिक आर्थिक परिषद सुरू झाल्यापासून आम्ही दावोस आणि आसपासच्या परिसरात सुमारे 300 महिला आणि ट्रान्स महिलांवर गुन्हे दाखल केले आहेत। 2024 मध्ये हा आकडा 170 होता। अंदाजे 90 ग्राहकांनी 300 एस्कॉर्ट्स भाड्याने घेतले। अँड्रेस बर्जर म्हणाले की मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तशा आक्षेपार्ह पार्ट्यांचे प्रमाण जास्त होते। त्या पार्ट्या अटेंड करण्यासाठी दावोस आणि आसपासच्या अनेक महिलांना आता NDAवर सही करावी लागते। वाढती मागणी आणि पैसे बघता महिला त्या करारावर स्वाक्षरी करतात। ते करार अनेकदा इंग्रजीत असतात। हॉलिवूडमधील तशा आक्षेपार्ह पार्ट्यांच्या अलीकडील बातम्यांचा हा परिणाम आहे असा आम्हाला संशय आहे। दरम्यान डेली मेलच्या रिपोर्ट्सनुसार जागतिक आर्थिक परिषदेच्या श्रीमंत ग्राहकांनी त्यांना कसं शरीर सुख हवं आहे याची मागणी करून मग वेश्या व्यावसायिकांना बोलावून घेतलं होतं। डेली मेलला स्विस एस्कॉर्ट एजन्सीच्या सुझॅनने ही माहिती दिली। तिच्या मते एका विशिष्ट प्रकारच्या संबंधांची वारंवार मागणी केली जात होती। एस्कॉर्ट व्यावसायिक आणि लेखक सलोम बाल्स यांनीही दावोस येथे उपस्थित असलेल्या काही गटांनी या सेवांची मागणी मोठ्या प्रमाणात केली असल्याचं सांगितलं। पुढे डेली मेलच्या अहवालानुसार काही महिला प्रत्येक बुकिंगसाठी 6.45 लाख रुपये आकारतात, तर काही लोक महिलांच्या काही तासांच्या कंपनीसाठी भरघोस पैसे देतात। बर्जर पुढे म्हणाले की जागतिक आर्थिक परिषदेमध्ये 4 तासांची बुकिंग वेळ असायची। त्या सरासरी तासांचा खर्च मोठा होता। जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्या 3 दिवसात टिट फॉर टॅटवर केलेली 300 बुकिंगची किंमत 2.9 कोटी रुपये होती, पण इतर प्रदाते आणि एजन्सीज अंदाजे 9.68 कोटी रुपये सुद्धा आकारत असतात असं ते पुढे म्हणाले। सलोम बाल्थसने न्यूज आउटलेटला सांगितलं की बरेच अतिश्रीमंत लोक प्रचंड पैशांचा वापर करतात। त्यांची अशी मानसिकता आहे की बदलतं हवामान आणि संकट अपरिहार्य आहेत। प्रत्येकाला माहीत आहे की त्या बदलत्या हवामानाला आणि संकटांना थांबवणं कठीण आहे, त्यामुळे ती लोक केवळ आनंद घेतात। सलोम बाल्थस पुढे म्हणाले की हे फक्त दावोसमध्येच आहे असं नाही, परंतु या परिषदेदरम्यान याचं प्रमाण वाढतं।
लिया मॉडेल्स या विशेष एस्कॉर्ट एजन्सीमधील जॅन आणि लिया या 2 मॉडेल्सनी डेली मेलला अशी माहिती दिली की प्रत्येक एजन्सीच्या प्रकारात आणि संबंधित सर्व्हिसच्या किमतीत फरक असतो, जो सहसा ग्राहकांच्या उत्पन्नाशी संबंधित असतो. आमच्या मॉडेल्स सहसा द्विभाषिक असतात कारण आम्ही अधिक परिष्कृत आणि उच्च गुणवत्तेच्या ग्राहकांना आपली सेवा देतो. दावोसमध्ये लोकांना संध्याकाळी विशेषतः लक्षवेधी आणि आकर्षक स्त्रीबरोबर वावरायला आवडतं असंही त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, परिषदेच्या काळात दावोसमध्ये येण्याचा उद्देश केवळ पैसे कमावणे आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातली श्रीमंत लोक येत असतात, जे कोणत्या ना कोणत्या कंपनीचे मालक अथवा CEO असतात. काही महिला त्यांच्याकडून प्रति बुकिंग 6,000 युरो एवढे पैसे आकारतात. अनेक एजन्सीज हे मान्य करतात की ही रक्कम श्रीमंत ग्राहकांसाठी काहीच नाही आणि त्यांचे क्लायंट महिलांच्या काही तासांच्या कंपनीसाठी एवढे पैसे सहज मोजतात. मंडळी, सध्या डेली मेलच्या रिपोर्टने जगभरात खळबळ माजलेली आहे. जगभरात गुंतवणूक करण्यासाठी येणाऱ्या उद्योजकांचे शौक मोठे असणार यात काही शंका नाही, पण दावोसमध्ये अशा काही पार्ट्या अरेंज करण्याची त्यांची हिंमत झाली असेल का, हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.